मिरजे श्री समर्थ विद्या समिती करंडक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा मोठ्या दिमागात संपन्न झालेला आहे। भव्य शोभायात्रेने स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। मुलामुलींचे तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। मिरज शहरातील अग्रगण्य नामांकित व उपक्रमशील शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेली मिरज विद्या समिती मिरज यांनी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व अनिलभाऊ कुलकर्णी कला क्रीडा सांस्कृतिक मंच मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्युत प्रकाश झोतातील 60 किलो वजनी गटातील मुले मुली निमंत्रितांची श्री समर्थ विद्या समिती करंडक स्पर्धा 2024 ते 2025 या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे। या स्पर्धेत मुलामुलींचे एकूण 32 संघ सहभागी झालेले असून आज या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रो कबड्डी लीग सुपरस्टार खेळाडू गिरीश एरनाक आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलेषा म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या दिमागात संपन्न झाला। श्री विद्या समिती संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिरज शहरातील मुख्य मार्गावर शोभायात्रा काढून सर्वांचे लक्ष वेधलं। हलगीच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी भारतीय खेळ तसेच मर्दानी खेळाचे प्रदर्शन यावेळी केलेले आहे। संस्थेचे अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे, कार्यवाहक अनिलभाऊ कुलकर्णी व प्राथमिक विभागाच्या प्रवेशिका सौ सुमेधाताई देशपांडे, केंद्रीय जीएसटी सांगली विभाग वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, कोल्हापूर विभागाचे राज्य जीएसटी अधिकारी शैलेंद्र पेढे यांच्यासह संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कबड्डीपटू यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजून प्रकर्षाने तो मेहनत करेल, पुन्हा उभा राहील। तर त्या बाबतीत जर ह्या स्पर्धेतून एखादा खेळाडू तयार होणार असेल, सरांनी सांगितलं 4 वर्ष झाले तुम्ही स्पर्धाही 6 वर्ष झाले स्पर्धा घेतात, 4 वर्ष झाले तुम्ही सरावही करताय। तर जर असा एखादा खेळाडू असेल तर त्याला तुम्ही दत्तक घ्यावं ह्या संस्थेने आणि पालकाप्रमाणे त्याला त्याच्या शिक्षणापर्यंत पोहोचावं, ही माझी छोटीशी एक पोलाईट रिक्वेस्ट आहे। सर, आज खूपच छान वाटतंय। खूप दिवसाने मी पुन्हा सांगते की काही वर्ष आधी आम्ही पलीकडे होतो, आज ह्या बाजूला आलेलो आहोत। पण आज लाल मातीतलं मैदान बघून मी पुन्हा हे सांगते की सर, आज किती इस्त्रीचं शर्ट अगदी नेटनेटकं कपडे घातलेत, पण ते भिजलेलं मातीने माखलेलं जे आमचे कपडे होते त्याचं समाधान किंवा त्याचं सुख ह्या कपड्यांमध्ये कधीच नाही भेटणार। त्याच्यामध्ये जी मजा होती ती कधीच इथे नाही भेटणार। आज वाईट वाटतंय की तिथून इथे आलोय, की ते नाही करताय, ते नाही मिळवता येणार। पण पुन्हा एकदा कबड्डीचे सामने पाहायला मिळाले। पुन्हा मिरजमध्ये मी भरपूर वेळा खेळलेले आहे, कोल्हापूरमध्ये खेळले आहे, सांगलीत खेळलेले आहे। पुन्हा त्या आठवणी जेव्हा प्रवास करत आले तेव्हा जाग्या झाल्या। अजूनही मला लक्षात आहे की खूप वर्षापूर्वी, मला इयरही लक्षात नाही आहे, तुळजापूरला आम्ही खेळत होतो। गटामध्ये आम्ही नाशिकचा एक गुलालवाडीचा संघ होता, त्या संघासोबत पूलमध्ये आम्ही पराभूत झालो होतो आणि त्या संघामधून अनुराधा डोणगावकर एक मातब्बर खेळाडू आहे, लेजंड आहे कबड्डीची आमची ताई, त्यांच्या विरुद्ध हरलो होतो। आणि आमच्या सरांनी तेव्हा मला असं प्रोत्साहित केलं की हा सामना समोर कुठली टीम आहे, कुठले खेळाडू खेळतात हा विचारच करू नका। असं करा की तुमची म्हणजे प्रॅक्टिस मॅच आहे, असं समजा की ही तुमची फायनलची मॅच आहे, सराव करताय, असं बिनधास्त खेळा। आणि खरंच सांगते सर, आम्ही तसं खेळत गेलो। आम्ही पूल मॅच हरलो होतो, आम्ही रनर पडलो पूलमधून, पण तिथे आम्ही खालच्या बाजूने जाऊन तिथे आम्ही अंतिम विजेतेपद ठरलो, म्हणजे फायनल्सला जाऊन आम्ही त्या संघाला हरवलं। पण हे एनकरेजमेंट आमच्या सरांनी तशा पद्धतीने दिलं की समोर कोण खेळतंय, कुठला खेळाडू आहे ह्याच्यावरती लक्ष नका देऊ, तुम्ही जी मेहनत केली त्याच्यावरती प्रकर्षाने लक्ष द्या, तर यश तुमचं असेल। नेहमी आमचे सर सांगत आले की जी जर्सी आपण वेअर केले, म्हणजे मी रेल्वेसाठी खेळले, मुंबईसाठी खेळले, महाराष्ट्रासाठी खेळले, भारतासाठी खेळले, पण असे काही क्षण आले प्रवासात की मी रेल्वेजकडनं खेळत असताना माझ्या संघातले खेळाडू महाराष्ट्रातून माझे प्रतिस्पर्धी होते। पण तेव्हा आमच्या सरांनी प्रकर्षाने आम्हाला सांगितलं की जर बाळा तू त्यांच्या विरुद्ध
अजून चांगल्या पद्धतीने खेळले तर माझं नाव होईल. जर तू त्यांच्या विरुद्ध नाही हे माझे खेळाडू आहेत असं विचार करून खेळले तर उलट माझं नाव कमी होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या मैदानाशी प्रामाणिक राहिले, तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही जी जर्सी वेअर केलं त्याच्यासाठी प्रामाणिक खेळ केला तर यश तुमचं आणि तुमचंच असणार आहे हे त्यांनी शिकवलं आम्हाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.